निघून चाललीत माणसं अगदी कोणाचाच निरोप न घेता. कष्टाने उभं केलेलं आयुष्य, गोडीने जपलेला संसार, चुमुकल्याचं हसणं, जोडीदाराचं रागवणं, थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद, कधी कारण होतं म्हणून तर कधी विनाकारण घातलेला वाद, असूया, द्वेष, तिरस्कार, पैसा, मोह, सगळं मागे टाकून निघून चाललीत माणसं. ऑक्सिजनची खालावत जाणारी पातळी पाहून काय वाटत असावं मनाला? नेमकं कुठल्या गोष्टी असतील किंवा प्रकर्षाने आठवणाऱ्या? नको भांडायला हवं होतं तेव्हा, उगाच बोललो अपशब्द, उगाच धावत गेलो तितकं. जरा थांबून पाहायला हव्या होत्या विसावाच्या जागा. ती एक ठरवून रद्द केलेली भेट घ्यायला हवी होती. आणि आईस्क्रीम खायचं होतं मनसोक्त थंडीच्या दिवसात. कोकणात जाऊन एकदा विधायचं होतं आकाशात निळा समुद्र पायाखाली घेऊन. द्यायचं होतं एकदा जेवण वाढदिवसाला गावातल्या वृद्धाश्रमात जाऊन. आवडतील त्या रंगाचे कपडे घालून भटकायचं होतं लोकांचा विचार न करता. म्हणायचं होतं एकदा तिला, यस आय मिस यू टू. कडकडून मिठी मारायची होती आईला. मुलीला शिकवायची होती सायकल. शिकवायचं होतं धडपडणं सुद्धा. बायकोला करायची होती मदत तिच्या रोजच्या कामात. आणि पाय चेपायचे होते थकलेल्या बाबांचे. तो ऑफिसमधला कलिग वाईट वागलाय आपल्याशी, पण तो आजारी होता तेव्हा करायला हवा होता आपण एक फोन. म्हणायला हवं होतं काळजी नको करूस, किती वर्ष झालीस बोलला नाही एक मित्र. त्याची घ्यायला हवी होती एक खबर एकदा तरी. साठवलेल्या पैशांचा बॅलन्स शीट सांभाळताना जगण्याचा बजेट कोलमडत गेला. आपला विपसना योग शिबिर, छ्या किती संधी हुकवल्या. अगदी मनमुराद खळखळून हसायला, पण किती दिवस झाले आठवत नाहीये आता क्षणाला. आणि मोकळं रडायला सुद्धा किती बरं दिवस झाले. एकदा सिगरेट शेअर करायची होती दोघात. बीचवर नुसतं चांदणं पीत अख्खी रात्र घालवायची होती तिच्यासोबत. किती सोप्या होत्या या सगळ्याच गोष्टी. सोपं होतं जगणं, मग का कठीण करत गेलो आपण? का जगणं सोडून धावतच राहिलोत आपण? का कधीच थांबून पाहिलं नाही मावळणारा सूर्याचं केसर? का झेलला नाही कधीच पाऊस अंगा खांद्यावर? का कधीच घेऊन पाहिला नाही ओंजळीत मोगरा? का कधीच पाहायला लागू दिली नाही माती? ही ऑक्सिजनची पातळी एकदावर आली ना की सुरुवात करायची आहे जगायला, प्रेम करायला स्वतःवर आणि जगण्यावर सुद्धा. हो हो, कारण वेर इज द टाइम टू हेट when there is so little time to love. धन्यवाद.